नमस्कार मंडळी, मी अंकुश बर्डे. ज्ञानाच्या शेतीमध्ये मी पुन्हा तुमचं एकदा पुनश्च स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण अंजीर या पिकाबद्दल चर्चा करणार आहोत. आता यावर्षीचा पावसाचा अंदाज आलेला आहे. 105 ते 115% पाऊस सांगितलेला आहे. तसेच तो येणारा जो मान्सून आहे तो वेळेत केरळात दाखल होईल अशी परवाचीच बातमी होती. आता सध्या शेतकरी मंडळी लग्न, यात्रा आणि मग त्यानंतर आपल्या खरीपाच्या तयारीला लागणार आहे. आणि खरीपाची पेरणी झाल्यानंतर शेतकरी मंडळी आपली फळबागेच्या लागवडीची तयारी असतात. बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी ठरवले की यावर्षी कुठली फळबाग लागवड करायची. येणारा हंगामात पाऊसही चांगला सांगितलेला आहे. मागच्या 1 वर्ष सोडलं तर 4-5 वर्ष आपल्याकडे पाऊससुद्धा सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे कल आहे. मित्रांनो, अंजिराचं उत्पादन जर घ्यायचं असेल चांगल्या पद्धतीनं, ते पण रेसिड्यू फ्री, कारण अंजीर जे फळ आहे ते ताजं खाल्लं जातं. आपल्याकडचं जे अंजीर आहे ते ताजंच खाल्लं जातं. बाकीच्या ज्या अंजिराच्या प्रकाराबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. त्यामुळे ताजं खाणाऱ्या फळामध्ये रसायनाचे अंश येऊ नयेत यासाठी जे आपण उत्पादन करतो आहे अंजिराचं, ते रेसिड्यू फ्री असणं फार आवश्यक आहे, जेणेकरून मानवाच्या खाणाऱ्याच्या ग्राहकाच्या आरोग्यामध्ये काही तडजोड होणार नाही. त्यामुळे आपण आज रसायन फ्री किंवा रेसिड्यू फ्री अंजिराचं उत्पादन तंत्रज्ञान पाहणार आहोत. मित्रांनो, अंजिराचा तसा जर विचार केला तर हे आपल्याकडे त्याच्यामध्ये हे तसं बाहेरचं फळ आहे. आपल्याकडे जे त्या कुळातली जी मलबेरी जी कुळ आहे अंजिराचं, त्या कुळातली 2-3 पिकं आपल्याकडे आहेत, जे आपण उंबर म्हणतो, ज्याला औदुंबर म्हणलं जातं. तसंच वड, पिंपळ, पिंपरण ही फळं किंवा ही झाडं त्या अंजिराच्या कुळामधली आहेत. त्याच्यापैकी खाण्यासाठी जे असतं ते फक्त आपलं हे अंजीरच आहे. आता हे जे पीक आहे, ह्या पिकाचा उगम हा दक्षिण अरबस्थानात झालेला आहे आणि ते तुर्की, स्पेन, इटली, ग्रीस, पोर्तुगाल, कॅलिफोर्निया आणि न्यूझीलंड या प्रदेशामध्ये या फळपिकाची लागवड होती. आणि आपल्याकडचं फळ आणि त्यांच्याकडचं फळ हा थोडा वेगळा प्रकार आहे. याच्यामध्ये जर एकूण जागतिक उत्पादनाचा विचार केला तर तुर्की या देशाचं उत्पादन जे एकूण उत्पादनाचे आहे ते जवळपास 27 ते 30% उत्पादन एकटा तुर्की देश घेतो. आणि तुर्की देश हा 25-27% जवळपास 30% सध्याची आकडेवारी तर 30% ह्या एकूण अंजिराच्या उत्पादनामध्ये आहे. आणि हे जे आपण वरती देश नमूद केलेले आहेत सगळे, त्या देशामध्ये हे ड्राय अंजीर होतं, जे सुका अंजीर आपल्याकडे त्या सुतळीच्या धाग्यामध्ये किंवा दोरीमध्ये जे येतं ते सुका अंजीर असतं. आणि आपल्याकडचं एकमेव असं फळ आहे की जे आपण ताजंच खाल्लं जातं. त्याच्यामुळे याची उत्पादकता आणि उत्पादन वाढवणं, ते पण रेसिड्यू फ्री करणं हे फार महत्त्वाचं आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी मी थंबनेलमध्ये टाकलेल्या आहेत. मित्रांनो, याचं एक हवामान आणि जमिनीचा प्रकार हा फार युनिक किंवा वेगळा आहे. आणि त्या प्रकारचं हवामान आणि जर जमीन आपल्याकडे असेल तरच माझी शेतकरी बंधूंना विनंती आहे की पुढं आपण अंजिराच्या लागवडीला जाऊ. मागच्या 10-12 वर्षापूर्वी फार मोठ्या प्रमाणात देयांना ही एक वाण आहे, त्याची महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात लागवड झाली. परंतु त्या जातीवर आपण नंतर बोलणारच आहोत. परंतु त्या जातीमध्ये आपल्याला तेवढा रंग त्याचा नव्हता, गोडी नव्हती. त्याच्यामुळं मार्केटिंग किंवा बाजारामध्ये त्याला फार उठाव नव्हता, ग्राहकाची पसंत नव्हती. त्याच्यामुळं ती लागवड तेवढी शेतकऱ्याला फायदेशीर ठरली नाही. म्हणून आज आपण अंजिरावर सखोल अशी चर्चा करणार आहोत. थोडा व्हिडिओ मोठा होईल, पण आपण त्यामध्ये ज्या काही बेसिक गोष्टी, नुसतं हवामान आणि जमीनच नाही तर बाकीच्या गोष्टी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हवामानाचा जर विचार केला तर आपल्याला हे जे झाड आहे ते समशीतोष्ण कटिबंधातलं आहे. याची पानगळ उन्हाळ्यामध्ये होते आणि ऊन आणि थंडी या पिकास मानवते. तसेच कोरडी आणि उष्ण हवा या फळ पिकास फार चांगली असते. तसेच थंडीचा फारसा विपरीत परिणाम या पिकावर होत नाही. परंतु आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ओलसर, दमट, जास्त आर्द्रतायुक्त, जास्त पावसाच्या प्रदेशात या पिकाची लागवड फायदेशीर होत नाही. मी जाणीवपूर्वक टाकलेले की हवामान आणि जमीन जर आपल्याकडं या प्रकारची असेल तर शेतकरी बंधूनं अंजिराच्या लागवडीकडे जावं. आता पाऊस किती पाहिजे? पाऊस हा जसं म्हटलं आहे ना मी वरती की जास्त पावसाच्या प्रदेशात याची लागवड करून 500-550 जास्तीत जास्त 600 mm पाऊस जो होतो आणि तो पण ऑक्टोबरमध्ये संपतो आणि परतीचे पाऊस फार काही येत नाहीत. अशा ठिकाणी आपल्याला डोंगराळ हलक्या जमिनीचा प्रदेश ज्या भागात आहेत हलक्या जमिनी, तो परिसर किंवा तो भाग अंजिराच्या लागवडीसाठी फार उत्कृष्ट आहे. तसेच जास्त पाऊस, जास्त आर्द्रता असल्यास फळास गोडी येत नाही, फळं तडकतात आणि कीड रोगाचा प्रादुर्भावही जास्त होतो. कमी तापमानाने जास्त आर्द्रता असते त्याची फळं तडकतात. त्यामुळं फळाच्या वाढीसाठी कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून आपल्याला त्याची
आपण कुठल्या भागात लागवड करणार आहोत ह्याचा विचार करावा लागतो. आता ह्या फळ पिकाच्या वाढीसाठी 35 ते 37 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी तापमान असणं आवश्यक आहे. आणि चांगल्या दर्जाची फळं मिळण्यासाठी कमी पावसाचा प्रदेश, ज्या ठिकाणी ऑक्टोबर ते मार्चपर्यंत पाण्याची सोय आहे अशा ठिकाणी अंजीर लागवडीस वाव आहे किंवा आपण अशा भागामध्ये आपण लागवड करू शकतो. या पिकाची ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पानगळ होऊन झाडे सुप्त अवस्थेत जातात. ऑक्टोबर हीटमध्ये म्हणजे सप्टेंबर एंडला ऑक्टोबरमध्ये जे आपल्याकडं गरम वातावरण होतं किंवा ऑक्टोबर हीट म्हणतो आपण त्याला, त्यावेळेस त्या झाडाला पालवी येते आणि ही फळं पुढं ऑक्टोबर डिसेंबर काळात उष्ण तापमानात बऱ्यापैकी असतं आणि त्यावेळेस मात्र फूट आणि फळे चांगली येतात. त्याला आपण पुढं बहाराच्या संदर्भात पुढं बोलणारच आहोत. तर शेवटी कन्क्लुजन काय, जिथं पाऊस कमी आहे, जिथं हलक्या जमिनी आहेत, जिथं परतीचा पाऊस कमी असतो, ज्या भागामध्ये थंडी जरी याला थंडी आणि ऊनही मानवतं परंतु दमट आणि जास्त झाकळलेलं वातावरण किंवा जास्त पावसाचा प्रदेश चालत नाही, एवढ्या गोष्टीची आपल्याला हवामानामधून विचार करावा लागेल. आणि जर आपण जसं सांगितलं तसं जर अंजिराला वातावरण असेल तरच अंजिराच्या लागवडीचा विचार शेतकरी बंधूंनी करावा ही माझी विनंती. आता जमिनीचा प्रकार कसा असावा, जमीन याला हलकी ते मध्यम परंतु 3 फूट खोलीपर्यंत त्याला मुरुम असावा. म्हणजे खाली 1-1.5 फूट गेला आणि मग हार्ड तळी किंवा रॉक आहे किंवा खडक आहे कठीण असा नसावं. यामध्ये हलकी जमीन चालती, त्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण जरी जास्त असेल तरीसुद्धा या पिकाला चांगलं मानवतं. तांबूस काळ्या मातीतही अंजिराची लागवड चांगली करता येते. आणि आमच्याकडे जे सासवडमध्ये जो एरिया आहे हलक्या मगदुराच्या आणि भरपूर चुना असलेल्या जमिनीमध्ये सध्या चांगल्या मोठ्या प्रमाणात लागवड होती. आता आपल्याकडे 2 पॉकेट आहेत अंजिराच्या लागवडीची, जो की पुरंदरचा सासवडचा जो भाग आहे दिवे परिसर आणि काही वाल्ह्या परिसरामध्ये पण बागा आहेत. आणि मग आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देवगिरी किल्ल्याचा जो परिसर आहे त्या 2 भागातच सध्या मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे शेतकऱ्यांनी. या 2 ठिकाणचं वातावरण किंवा हवामान आणि पाऊस जर तुम्ही लक्षात घेतला तर तसं कुठं हवामान आणि वातावरण आणि जमिनी आहेत त्या भागातच आपल्याला लागवड करणं शक्य होईल किंवा ती फायदेशीर होऊ शकते. आता काही सांगोला सोलापूर जिल्ह्यामधले सांगोल्यातले एक शेतकरी डाळिंबाला पर्याय म्हणून सुद्धा या पिकाचा विचार करत आहेत. तर माझी पुन्हा एकदा विनंती आहे की हलक्या जमिनी, निचऱ्याच्या जमिनी, खाली 3 फुटापर्यंत मुरुम असलेल्या जमिनी ज्याचा निचरा चांगला होतो, पाऊस त्या भागात कमी असतो, तांबूस हलक्या जमिनीमध्ये या अंजिराची लागवड करावी. आता अंजिराचे वाण आणि प्रकार जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याकडचं जे वाण आहे त्याच्याबद्दलच मी बोलेल. बाकी ज्यांना एखाद्या म्हणजे उत्सुक शेतकऱ्याला जर फार डिटेल पाहिजे असेल तर आपल्याकडं वेबसाईटवर आपल्याला याची माहिती मिळेल. हे जे PDF आहे आपण मागं पाहतोय ते आपण www.ज्ञानाशेती.com वर आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे अंजिराचे वेगवेगळे प्रकारचे जगभर आहेत, त्याची जर कोणाला माहिती पाहिजे असेल तर ते आपल्याला त्याच्यातून मिळेल. आपल्याकडचं जे अंजीर असतं ते ॲड्रेटिक किंवा कॉमन सामान्य वाण हा जो आहे तो आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लावला जातो आणि त्याच्या अंजिराच्या जाती खालीलप्रमाणे आहेत. आता अंजिराच्या 4-5 जाती आहेत ज्याची आपल्याकडं याच्यापूर्वी लागवड झाली होती किंवा शिफारस केलेली आहे. पहिली जी वाण आहे आपल्याला स्क्रीनवर दिसेल, पहिला जो वाण आहे तो पुणा अंजीर आहे. हा पुणे सासवड परिसरातला जुना वाण आहे. याला मोठी हिस्ट्री आहे, मी त्याच्यामध्ये जाणार नाही, आपला वेळ घेणार नाही. तर हे कॉमन प्रकारातलं आहे. हे कमी कष्टाचं आणि निर्धोक पीक आहे. बाकी इतर जे वाण किंवा प्रकार आहेत त्याच्यापेक्षा याचा फळाचा आकार हा घंटीसारखा व रंग किंचित जांभळा असतो. फळाचा रंग गुलाबी असून साल पातळ असते आणि याचं फळाचं सरासरी वजन हे 50 ग्रॅम असून जे TSS किंवा ब्रिक्स म्हणतो आपण विद्राव्य घटकाचं प्रमाणे 18 ते 20 एवढं असते. तर हा जुना प्रचलित वाण आहे. याची बऱ्यापैकी लागवड आपल्याकडं जुनी केलेली आहे. आता हा जो दुसरा दिनकर जो वाण आहे हा पुन्हा अंजीरमधूनच वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेला आहे आणि हा पुन्हा अंजीरपेक्षा थोडा बेटर आहे आणि ह्याची फळं किरमिजी लाल रंगाची आहेत. फळाचं वजन 40 ते 70 ग्रॅम आहे. ब्रिक्स वरच्या एवढंच आहे 18 ते 20 आणि उत्पन्न जवळपास तेवढंच येतं. आता तिसरा जो वाण आहे दियन्ना, जसं मी सुरुवातीला सांगितलं हा अमेरिकन जात असून या जातीची फळे थोडी मोठी आहेत, सोनेरी रंगाची आहेत. फळाचे वजन 50 ते 100 ग्रॅम आहे आणि एका झाडापासून 25 ते 28 किलो फळं मिळतात. या वाणाची लागवड पूर्वी आपल्याकडे झाली होती पण तितकं तेवढं मार्केट नसल्यामुळं ते पुन्हा महागा पडला वाण. परंतु या वाणाची लागवड सध्या तामिळनाडू, आंध्रा, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. हे एक आपल्याला माहितीस्तव असावं कारण आपल्याला पुढं ह्या फळासोबत स्पर्धा करायची आहे. कारण पुढं जर तसं हे फळ ताजं खाल्लं जातं, याचा फार एरिया कमी आहे, फार कमी क्षेत्रावर लागवड झाल्यामुळं जो परिसर आहे 2 मगाशी चर्चा केल्याप्रमाणे त्यामुळे हे ताजं फळ फार काय ह्याचे रेटही फार डाऊन होत नाहीत. कायमस्वरूपी ह्याचे रेट
किंवा दर बाजारातले चांगलेच असतात। आता तिसरा जो आपल्याला या अंगामध्ये लागवड करायची असेल महाराष्ट्रातल्या वरील हवामान आणि जमिनीच्या प्रकारामध्ये, तर हवामान त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर फुले राजवाडी हा जो वाण आहे तो पुन्हा अंजीरमधूनच निवड पद्धतीनं आपलं जे जाधववाडीचं सीताफळ आणि अंजीर संशोधन केंद्र आहे त्यांनी विकसित केलेलं आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना सीताफळ आणि अंजीर यावर्षी लागवड करायची त्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण हे जे जाधववाडी म्हणजे आपण दिवे घाट चढल्यानंतर पुढे एक 4-5-6 किलोमीटर गेले की राईटला जाधववाडी फाटा आहे आणि तिथं जाऊन ह्या संशोधन केंद्राला भेट द्या। तिथं तज्ञ मंडळी आहे त्यांच्याशी थोडी चर्चा करा। वाणाचे प्रकार आणि लागवडीची पद्धत आपण तर चर्चा करतोयच, पण शास्त्रशुद्ध आणखीन सखोलमध्ये जर आपल्याला पाहिजे तिथं वेगवेगळ्या प्रकारचे वाण लावलेले आहेत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल किंवा मला ड्राय अंजीर करायचं मग मी ह्या पुन्हा अंजीरपासून किंवा फुले राजवाडीपासून करू का नको करू, अशा बरेच प्रश्नाची उत्तरं तुम्हाला तिथं मिळतील। त्यामुळे माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती की या जाधववाडीच्या ह्याच्यामध्ये जाऊन थोडी माहिती घेऊन या। तर आपल्याला जर लागवड करायची तर फुले राजेवाडी याच वाणाची आपल्याला यावर्षी लागवड करायची, दुसऱ्या कुठल्या वाणाचा विचार करायचा नाही। आता पुढे जाऊन आपण लागवडीचा जर विचार केला तर याच्यामध्ये 5 बाय 5 मीटरवर अंतरावर लागवड करावी, म्हणजे 15 बाय 15 फुटावर लागवड करावी अशी कृषी विद्यापीठाची आपल्या शिफारस आहे। परंतु जर तुमच्या जमिनी हलक्या असतील मध्यम असतील तर आपल्याला 4.5 बाय 3 मीटरवर सुद्धा जी की घन पद्धतीने लागवड म्हणून ती करू शकतो। लागवड कुठल्याही आपल्या जमिनीचा प्रकार बघून करा। काही आमचे सासवडचे शेतकरी आहेत जे 15-18 फुटावर लागवड करून सुद्धा आता म्हणतात की साहेब झाडाची फार दाटी होती, त्याच्यामुळं अंतर थोडं जास्त ठेवल्याला सुद्धा चालेल आपल्याकडच्या जमिनीचा प्रकार बघून। तर कमी अंतरावर जर ठेवली तर जास्त आर्द्रता निर्माण होते, मायक्रो क्लायमेट तयार होतं, मग कीड रोगाचा प्रादुर्भाव येतो। त्यापेक्षा थोडं अंतर जास्त जरी झालं तरी शेवटी झाडं जर मोठी झाली, फळकाळी जर भरपूर असतील तर आपल्याला उत्पादन 100 झाडातनं आणि 120 झाडातनं तेवढंच मिळणार आहे, शेवटी जमीन तेवढीच राहणार आहे। त्याच्यामुळे अंतरामध्ये कमी अंतर 4.5 बाय 3 मीटरच्या तर अजिबात कमी अंतरावर लागवड करू नका, जमीन कसलीही असू द्या। आणि जर भारी जमीन असेल तर मी तर म्हणतो 5 बाय 5 मीटर म्हणजे 15 बाय 15 फुटाच्या वरती सुद्धा जायला काय हरकत नाही। आता लागवड करायची तर आपल्याला याचे शास्त्रोक्त पद्धतीनं आतापर्यंत खड्डे खोदून व्हायला पाहिजेत, नसेल झाले तर खड्डे खोदून घ्या, महिनाभर त्याला चांगल्या उन्हात तळू द्या, नंतर खड्डे व्यवस्थित भरून घ्या। खड्डे भरणे, खड्डे खोदणे, कुठला वाण निवडणे, कुठलं रोप घ्यायला पाहिजे, त्याचं बाकीचं पाणी व्यवस्थापन असेल, बहार असेल, छटणी असेल, त्याचे कीड रोग असतील, या संदर्भात आपण एक सर्वसाधारणपणे फळबाग लागवडीसाठी काय पूर्वतयारी करायला पाहिजे, काय नियोजन शेतकऱ्याच्या डोक्यात सगळं पाहिजे, काय बारकावे शेतकऱ्याला माहीत पाहिजेत, या संदर्भात आपण एक यापूर्वी व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। या पिकाच्या संदर्भात तेच गोष्टी पुन्हा रिपीट होण्यापेक्षा हा व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला त्यातले बारकावे समजून येतील। त्यामुळं ज्यावेळेस आम्हाला रोपाची निवड करायची, लागवड करायची, त्यावेळेस खड्डे खोदा, खड्डे भरून घ्या आणि ठिबकसुद्धा बसून पूर्ण आराखडा तयार करा। ठिबक जसं पुढं 15 वर्ष 25 वर्ष आमचं हे पीक राहणार आहे, 2-2.5 वर्षानंतर हे उत्पादन सुरू होतं आणि त्या हिशोबाने ठिबकचा आराखडा तयार करून लागवडीच्या अगोदर आपल्याला ठिबक तयार पाहिजे। आता रोपाची निवड याच्यामध्ये 2 प्रकारे अभिवृद्धी होती किंवा रोपं तयार केली जाते, एक फाटे पद्धत आणि एक गुटी पद्धत आहे। गुटी पद्धतीची रोपं चांगली असतात, गुटी पद्धतीची रोपं जर मिळाली आपल्याला तर घ्या, नसेल तर फाटे कलमसुद्धा किंवा फाटे पद्धतीनेसुद्धा आपल्याला ही रोपं चांगली करता येतात। त्याच्यामध्ये अशी मर वगैरे काय फार होत नाही आणि कुठल्याही पद्धतीने केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारची झाडं तयार होतात, जी मूळ झाडापासून आपण गुटी किंवा फाटे बांधलेले आहेत। 1 ते 2 फुटाची उंचीची फक्त झाडं असावेत, रोपं असावेत, फार उंचीची घेऊ नका। 2-3 पाऊस चांगले झाल्यावर 75-100 आपली खरीपाची पेरणीची कामं झाल्यानंतर शांततेत ही फळबागाची रोपं आणा, लावा। ह्याची रोपं आपल्याला गणेशखिंडची आमची जी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची नर्सरी आहे तिथं मिळतील, जाधववाडीला चौकशी करा किंवा एखाद्या चांगला तुमचा दिवे परिसरातला जर शेतकरी कोणी असेल ओळखीचा नसेल तर आम्ही सुद्धा तुम्हाला मदत करू। छाटणीच्या वेळेस त्याच्याकडून ते फाटे घेऊन जावा आणि ते लावा, याच्यामध्ये काही अडचणी येत नाही, त्याला फार रोपाबद्दल खर्चही करायची गरज नाही। मित्रांनो, आता छाटणीच्या संदर्भात बोलू आपण। छाटणीमध्ये अंजीर हे असं पीक आहे की याची वाढ खूप होती आणि खूप मोठे शूट्स येतात किंवा लांबचे लांब फांदे येतात, परंतु तेवढी त्याची काडी अशी टणक किंवा ज्याला म्हणतो हार्ड नसती। त्याच्यामुळे आपल्याला छाटणीचं सुरुवातीपासून नियोजन करावं लागतं। मित्रांनो, ज्यावेळेस आपण 1.5 ते 2 फुटाचं कलम लावतो त्यावेळेस 3ऱ्या-4थ्या महिन्यातच आपल्याला ते झाड छाटावं लागतं। आता याच्यामध्ये 2 प्रकारच्या छाटणी आहेत किंवा झाडाला आकार देणे म्हणतो आपण। सुरुवातीला तुम्हाला झाड लावल्या 6 महिन्यात वर्षभरात त्याला फळ लागू शकतं, परंतु आपल्याला घ्यायचं नाही आणि सुरुवातीचे 2-2.5 वर्ष 3 वर्ष
2 ते 3 वर्ष आपल्याला झाडाला आकार द्यायचा आहे. आता झाडाला आकार कसा द्यायचा याच्याबद्दल मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे, परंतु अंजिरामध्ये स्पेसिफिक आपल्याला सांगणं आवश्यक आहे हे की याच्या 2 पद्धती आहेत, एक खोड पद्धत किंवा जास्त खोड पद्धत किंवा बहुखोड पद्धत म्हणतो. तरी माझी विनंती आहे शेतकऱ्याला की एक खोड पद्धतीला जाण्यापेक्षा आपण बहुखोड म्हणजे 4 ते 5 खोडं याची ठेवायची आणि त्याप्रमाणे आपल्याला पुढे छाटणीला जायचं आहे. मित्रांनो, अंजिराला जमिनीपासूनच फुटवे येतात, जे आपण गुटी लावलेली आहे किंवा फाटा लावलेला आहे, आणि त्याला फुटवे येतील ते 4 ते 5 असे इक्वली स्पेसिंग ज्याला म्हणतो आपण, सगळीकडे सारखा अंतराने एकमेकाला अडचण करणार नाही अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवायचे आणि त्याची वाढ करून घ्यायची. तर त्यामुळे आपल्याला पहिल्या जो रोप लावलेला आहे त्याचा शेंडा मारावा लागतो आणि मग बाजूचे जे फुटे असतात ते चांगल्या वाढतात. असं आपल्याला दर 3 ते 4 महिन्याला प्रत्येक फांदीला पुन्हा 2, 3 किंवा 4 फांद्या येतात, त्यातल्या 3 ठेवायच्या जास्तीत जास्त. 4 फांदे ठेवली की अडचण होती. असं करत आपल्याला दर 3-4 महिन्याला 2 वर्ष चांगली झाडं वाढवायचीत आणि त्याचा आकार असा पूर्ण उलट्या छत्रीसारखा व्हावा, जेणेकरून आपल्याला माल काड्या चांगल्या मिळतील. ही सुरुवातीच्या छाटणीचा प्रकार आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आता मित्रांनो, ह्याच्यात एकात्मिक अन्नद्रव्यामध्ये काय करायला पाहिजे? सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस झाड लावतो त्यावेळेस आपण जिथं रोप लावायचं आहे, जिथं गुटी लावतोय तिथं आपण शेणखत टाकणार आहे 1 पाटी, थोडं सिंगल सुपर फॉस्फेट टाकणार आहे 100-150 ग्रॅम, आणि मग ट्रायकोडर्मा, PSB, ॲझोस्पिरिलियम, पाण्यात विरघळणारे आपले जे सूक्ष्मजीव आहेत, जसे की आपण पालाश विरघळणार आहे, स्फुरद उपलब्ध करून देणार आहे, हे जर सुरुवातीला टाकलं तर आपल्या झाडाची किंवा पुढंसुद्धा आपल्या ज्यावेळेस बहार धरतो त्यावेळेस हे मी जे सांगतो ते ट्रायकोडर्मा असेल, स्फुरद विरघळणारे जीवाणू असतील किंवा पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू असतील किंवा पॅशिलोमायसिस असतील, हे जीवाणू आपल्याला प्रति एकरी 1 किलो ठिबकमधून सोडायचे किंवा शेणखतामधून द्यायचे, जेणेकरून आपल्या झाडाची प्रतिकार क्षमता चांगली राहील, झाड सशक्त होईल, झाड आणि माती पैलवान होईल, झाड सशक्त होईल. त्यासाठी ह्याच फक्त जैविक कीडनाशक बुरशीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे आणि कुठलंही रसायन आपल्याला जमिनीमध्ये टाकायचं नाही. याच्यावर माझा कायमस्वरूपी भर असतो. आणि ज्यावेळेस मग पहिले 2-3 महिने जे आपण शेणखत टाकले सिंगल सुपरफॉस्फेट त्याच्यावर झाड वाढतं. नंतर मात्र ज्यावेळेस आपण छाटणी करतो, छाटणी केली की बोर्डोसारखाचा एखादा स्प्रे घ्यायचा, नाहीतर मग साधं कुठलंही कीटकनाशक बुरशीनाशक घ्यायचं आणि त्याच वेळेस एक खताचा खालून डोस द्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये 15-15-15 घ्या, 10-26-26 घ्या, 12-32-16 घ्या, 24-24-08 घ्या, नंतर 20-20-0-13 किंवा DAP आणि पोटॅश असं कुठलीही संयुक्त खतं 200-100 ग्रॅमपासून पहिल्या छाटणीला चालू करा, ते 250-300 ग्रॅमपर्यंत वर्षातनं 3दा द्यायचं. शेणखत मात्र आम्हाला जूनमध्येच द्यायचं. अशा प्रकारे आपल्याला 2-2.5 वर्ष त्याचं खताचं नियोजन करायचं आहे. जर वाटलं आपल्याला कशाची एखाद्या अन्नद्रव्याची सूक्ष्मद्रव्याची जर कमतरता वाटत असेल तर प्रति झाड 25 किलोपासून, कारण झाड छोटं आहे आपलं, 25 किलोपासून 25 ग्रॅमपासून 50 ग्रॅमपर्यंत आपल्याला सूक्ष्ममूलद्रव्य ग्रेड 1 जे बाजारात मिळतं ते वापरायचं आहे. आणि शेणखत जर आपल्याला भरपूर टाकलं असेल तर आपल्याला सूक्ष्ममूलद्रव्य बाहेरून टाकायची गरज पडत नाही. मित्रांनो, हा मुद्दा आपला सांगायचा राहून गेला. ज्या शेतकऱ्याकडे भरपूर शेणखत आहे अशाच शेतकऱ्यांनी अंजीर बागेचा विचार करावा, आणि ज्याच्याकडे शेणखत नाही त्यांनी अजिबात अंजीर बाग लागवडीचा प्रयत्न करू नये किंवा त्या विचारात जाऊ नये. तर अशा प्रकारे आपण जर 2-3 वर्ष त्याला व्यवस्थित अन्नद्रव्य दिले तर आपल्याला पुढं म्हणजे झाडाचं स्ट्रक्चर तयार व्हायला, झाडाचा आकार तयार व्हायला काय अडचण येत नाही. आता पाणी व्यवस्थापनामध्ये जसं सुरुवातीला बोललो, लागवडीच्या अगोदर ठिबक करा. ह्याच्यामध्ये 2 पद्धतीने आपल्याला पाणी देता येतं. सध्या बऱ्यापैकी शेतकरी फळबागेला ठिबकवर लागवड करतात, परंतु अंजीर असं एक पीक आहे जे दुष्काळी पीक आहे, ज्याला 500-550 mm पाऊस जिथं असतो तिथंच लागवड केली जाते, परंतु याला पाण्याची गरज खूप आहे. म्हणजे ही थोडी विसंगती आहे. दुष्काळी पीक आहे परंतु ह्याला ज्यावेळेस फळ असतं, ज्यावेळेस कारण ह्याची पानं खूप मोठी आहेत त्यामुळं ह्याचं फोटोसिंथेसिस मोठ्या प्रमाणात होतं, इव्हॅपोरेशन लॉसेससुद्धा खूप असतात, त्याच्यामुळे आपल्याला पाणी खूप द्यावं लागतं. त्यासाठी पाण्याचा आराखडा, जमिनीचा चांगला सर्वे व्यवस्थित इंजिनियर करून, ठिबकच्या कंपनीचे इंजिनियर करून घ्या. आणि मग आम्हाला 5 वर्षाच्या पुढे ज्यावेळेस झाड होईल त्यावेळेस एकूण फळं किती मिळणार आहेत, एकूण झाडाचा विस्तार किती होणार आहेत, आणि मग त्यावेळेस पाण्याची गरज काय राहणार आहे. ज्यावेळेस आम्ही मिठा भार धरू, आमची ज्यावेळेस फळं एप्रिल-मार्चमध्ये तयार होतील त्यावेळेस आम्हाला किती पाणी जास्त लागेल त्याचा विचार करून आपल्याला आराखडा करून 2 पद्धतीनं आपल्याला पाणी देता येतं. पहिली पद्धत आहे की 2 इनलाईन दोन्ही बाजूनं झाडाच्या टाकायच्या, ज्या हळूहळू जसं झाड वाढेल तसं दुपारच्या सावलीच्या थोड्याशा आतल्या बाजूला घ्यायच्या, थोडं बाहेर घेत राहायचं. आणि दुसरी एक पद्धत आहे आपल्याकडे ज्याच्यामध्ये आपण 20 mm एक लॅटरल टाकतो आणि त्या लॅटरलला 16 mm जॉयनर देऊन, म्हणजे 20 to 16
जानेवारी देऊन एक अशी गोल रिंग आपण झाडाच्या बुडाला करतो, अशा पद्धतीने आपल्याला, आणि त्याच्यावर 8 ते 10 ड्रिपर असतात मित्रांनो. आपण याची शिफारसच हलक्या ते मध्यम जमिनीत केलेली आहे, त्याच्यामुळे 2 लिटरपेक्षा जास्त ड्रिपर डिस्चार्जर नसावा आणि 1 फुटावर ड्रिपर असावं. हे थोडे बारकावे ड्रिपरचे हटकून सांगितलेले आहेत, जाणीवपूर्वक सांगितलेले आहेत. झाडाची ही जी साल असते ती खूप नाजूक असते. झाडाच्या सालीला अजिबात पाणी कधीच म्हणजे ड्रिपरचं सुद्धा उडून लागलं नाही पाहिजे. आणि त्यासोबत झाडाला माती काही ठिकाणी खूप मंडळी लावतात, वास्तविक पाहता त्याला अजिबात गरज नाही. झाडाचा खोड हे अजिबात पाणी लागलं नाही पाहिजे आणि झाडाच्या खोडाला मातीचीही भर द्यायची गरज नाही. तर हे पाणी व्यवस्थापन झालं. आता आपण आंतरमशागतबद्दल काही सांगायची गरज नाही. बाग स्वच्छ ठेवा. ज्यावेळेस आपण छाटणी करतो त्यावेळेस आपण त्याची सगळ्या काड्या पानं व्यवस्थित गोळा करून त्याचं खत करा, जागेवर टाकू नका, कारण त्याच्यामधूनच पुन्हा पुढचे बुरशी किंवा कीड रोग आपल्याला पुढं येत असतात. या पिकामध्ये थोडं तांबेराचा वगैरे जास्त प्रादुर्भाव होता, त्यामुळे मी जाणीवपूर्वक सांगतो की जे छाटलेले भाग आहेत ते सगळे शेताच्या बाहेर काढून घेऊन त्याचं खत करून मग पुन्हा आपल्या याच पिकाला वापरू शकतो, पण त्याच तिथं ठेवून चालत नाही किंवा त्याचं आच्छादन करून चालत नाही. आता बहार नियोजनामध्ये जर आपण विचार केला त्याच्यामध्ये 2 बहार आहेत मित्रांनो. ज्यांच्याकडे पाण्याची सोय कमी आहे त्यांनी आंब्या बहार धरावा, ज्याला एप्रिल मेमध्ये ताण दिला जातो. आणि मग याच्यामध्ये आमच्याकडे सासवडची मंडळी काय करतात, एप्रिल मेमध्ये पाणी असं कमी असतं, झाडं तानावर सोडली जातात आणि मग जूनच्या पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात जी काय पानगळ होऊन शिल्लक राहिलेली झाडावरची पानं आहेत ती हाताने तोडली जातात आणि मग खाली शेणखत दिलं जातं, रासायनिक खत दिलं जातं, सूक्ष्मद्रव्य दिलं जातं आणि मग पाणी सोडून दिलं जातं आणि मग ती बाग फुटती. आणि याची जी फळं आहेत ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आपल्याला मिळतात, ऑगस्ट एंडपासून सप्टेंबर ऑक्टोबर. आणि याला खट्टा बहार म्हणतात. ह्याची फळं थोडी बेचव असतात, त्याला गोडी नसते कारण हा पावसाळ्यातला बहार आहे, परंतु ह्या बहारामध्ये आपल्याला कीड रोगाचं प्रमाण थोडं जास्त असतं, त्यामुळे बागेची थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. पाणी तर द्यावं लागतं, पाणी नसलं तर पाणी त्या वेळेस जर आपल्याकडे पाऊस नसेल तर आपल्याला पाणी द्यावं लागतं. तर ह्या खट्टा बहाराच्या फळाला तेवढी ग्राहकाची पसंत नसते कारण त्याची चव नसते आणि त्याचा तेवढा रंगही येत नाही. आता जो मिठा बहार असतो याच्यामध्ये काय करतो आपण मिठा बहारामध्ये की सप्टेंबरमध्ये आपण ह्या बागेला ताण देतो, एक 2 आठवड्याचा 3 आठवड्याचा आपले जसं जमिनीचा प्रकार आहे त्यावेळेस आपण पाणी तोडायचं आणि मग त्याची छाटणी करायची. आता छाटणी यामध्ये छाटणीचा प्रकार काय करावा लागतो आपल्याला, जे मागच्या वर्षी फुटी आलेल्या आहेत आपल्या पिकाला ज्याच्यावर आपण यावर्षी फळ घेतलेलं आहे मित्रांनो, ती फुटी अर्ध्या किंवा अर्ध्यापेक्षा थोड्या जास्त किंवा 4 ते 6 इंच, एक जनरल ठोकताळा सर्वसाधारण जर म्हटलं तर 4 ते 6 इंच मागच्या वर्षी ज्या फुटीवर आपण माल घेतला त्या फुटी छाटायच्या. आणि मग जो सप्टेंबर एंडला ऊन सुरू होतं त्यावेळी झाडं तानात जातात, मग खाली मग आपण त्याला काही सेपरेट पानगळ वगैरे करायची गरज पडत नाही, छाटणीमध्ये सगळे भाग निघून जातात. आणि मग पानगळ झाल्यानंतर आपण त्याला पाणी सोडतो, खाली खत वगैरे देतो जसं आपण खट्ट्या बहारामध्ये करतो. तर 2 बहारामधला हा फरक आपल्या लक्षात आलाच असेल, जरी नसेल आला तरी आपलं हे PDF आहे, आपल्याला पुन्हा आपण डाउनलोड करून त्यामध्ये माहिती घेऊ शकता. मित्रांनो असं जर प्रकारे बहार घेतला तर आपल्याला बहाराची छाटणी पण हा मुद्दा केला. आता आपण महत्त्वाचा एक मुद्दा राहिलेला आहे ज्याच्यावर कीड आणि रोगाचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे मित्रांनो. हे जरी दुष्काळी भागातलं पीक असेल तरी खट्टा बहारामध्ये याच्यावर मोठ्या प्रमाणात कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यासोबत मिठ्या बहाराची ज्यावेळेस आपल्याकडे थंडी पडते आणि दमट वातावरण असतं किंवा दव पडतं, आपण ज्याला धुकं म्हणतो दव म्हणतो, हे फार याला पिकाला घातक असतं. त्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून आपल्याला याच्या एकात्मिक कीड नियंत्रणावर भर द्यावा लागेल. तरी अंजिरावर कुठले कुठले कीड आणि रोग येतात तर आपल्याला अंजिरावर मुख्य जे त्याचा कीड आहे ती खोडकीड आहे. त्यासोबत आता खोडाला छिद्र करणारे जे भुंगेरे आहेत ज्याला आपण पिन होल बोरर म्हणतो, ज्याचा डाळिंबावर फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे डाळिंबाच्या बागा बसलेल्या आहेत, त्याचासुद्धा प्रादुर्भाव आपल्याकडे दिसू लागलेला आहे. त्यासोबत कोळी आहेत आणि मग रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये मावा आहे, त्याच्यानंतर कोळी आहे आणि स्केल इन्सेक्ट म्हणतो जे आपण, त्याचा पण प्रादुर्भाव होतो. आणि मग रोगामध्ये तांबेरा आहे जो मेन आहे सगळ्यामध्ये, आणि मग पानावरील ठिपके, अँथ्रॅक्नोज आणि फळावरील ठिपके किंवा मोजॅक, अशा ह्या कीड रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी मग आम्हाला काय व्यवस्थापन करायला पाहिजे का कीड रोगाची वाट बघायची आणि मग कीड रोग आला की दुकानात जायचं आणि औषध घ्यायचं असं न करता मित्रांनो, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण जे उपाय आहेत जे आपल्याला इथे समोर स्क्रीनवर दिसतात त्याच्यावर भर देणं आवश्यक आहे. मग याच्यामध्ये काय उपाय आहेत तर आपण ज्यावेळेस लागवड करतो सुरुवातीपासूनचा हा विषय असतो, मध्यम प्रतीची व उत्तम निचऱ्या जमिनीत लागवड करावी, आपल्याकडे जे हवामान आहे त्याच्यानुसार बहार निवडावा,
लागवडीचं अंतर हे शिफारशीप्रमाणे घ्यावं, ह्याच्यावर मी बोललेलंच आहे. म्हणजे काय होतं, बागेत पुरेशी हवा खेळती राहील, सूर्यप्रकाश प्रत्येक फांदीवर प्रत्येक पानावर जाईल. आणि जर सूर्यप्रकाश आणि हवा हे सगळ्यात चांगलं, स्वस्त आणि निसर्गाने दिलेलं आपल्याला कीडनाशक आहे, हे जर तुम्ही पिकाला, पानाला, खोडाला जर दिलं तर आपोआप कीड आणि रोग कमी येतो. त्याच्यामुळे मी म्हणलं होतं सुरुवातीला थोडं अंतर जास्त जरी ठेवलं आणि चांगलं सूर्यप्रकाश प्रत्येक पानावर, काडीवर पडला आणि हवा खेळती राहिली तर आपोआप कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. अंजीर बागेस 4 ते 5 खोडं ठेवा, याच्यावर बोललो मी. बागेस बोर्डो किंवा गेरूचा मुलामा लावा. आता याच्याबद्दल फार काय सांगायची गरज नाही. 4 किलो गेरू किंवा जी लाल माती म्हणतो आपण ती घ्यायची, एका 10 लिटरच्या बकेटमध्ये ते रात्रभर भिजू घालायचे. दुसऱ्या दिवशी त्याच्यातला गाळ बाजूला काढायचा, त्याच्यामध्ये 25 मिली कॉपर ऑक्सिक्लोराईड, ज्याला ब्ल्यूटॉक्स किंवा ब्ल्यू कॉपर म्हणतात, आणि 50 मिली क्लोरोपायरिफॉस हे मिसळायचं. एक 10 ml स्टिकर टाकायचं. आणि ज्यावेळेस आम्ही भार धरतो किंवा भाराच्या अगोदर आणि भाराचं काढल्यानंतर, म्हणजे माल काढल्यानंतर, असं 2 वेळा, किंवा पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळा संपल्यावर असं 2 वेळा आपल्याला बुडापासून जितकं शक्य होईल वरती लावायचं. म्हणजे बेचक्या किंवा जिथं काड्या उपफांद्या सुरू होतात तिथपर्यंत आपल्याला हे लावायचं आहे. त्याच्यामुळं खोडकिड्याचं फार चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. मित्रांनो, बागेची छाटणी, एकात्मिक कीड व्यवस्थापन बागेची छाटणीमध्ये काय करावं लागते, ओपन सेंटर, जसं मी उलटी छत्री म्हटलं, किंवा असा आकार झाडाला द्यायला पाहिजे. जर तसा दिला तर सूर्यप्रकाश पडेल, गर्दी होणार नाही, दाटी होणार नाही, सूक्ष्म वातावरण तयार होणार नाही आपल्या बागेत, दमट वातावरण राहणार नाही. हवा खेळती राहिली की आपोआप दमट हवा बागेतून निघून जाते. त्याचसोबत बागेत सतत ओलावा राहणार नाही. बरीच मंडळी अजूनसुद्धा आपल्याकडे ठिबकच्या ऐवजी पाटानं पाणी देतात दर 4थ्या-5व्या दिवशी, कारण हे पिकच आपण हलक्या जमिनीमध्ये लावतो आहे. आणि मग जसं पाणी 4थ्या-5व्या दिवशी आलं की मग ते दमट वातावरण होतं, मग पुन्हा तांबेऱ्यासारखा रोग आपल्याकडे जास्त प्रादुर्भाव होतो. आणि तांबेऱ्यामध्ये मग इतकी वाईट परिस्थिती होती की पूर्ण बागेची पानं गळून जातात आणि मग फळ पोसलं जात नाही, आणि मग तो भारच आपला जवळपास फेल होतो. आता रोगग्रस्त फांद्या असतील, पाने असतील, छाटणीचे अवशेष नष्ट करायच्याबद्दल बोललो आहे. त्यानंतर नत्रयुक्त खतं, म्हणजे युरियाचा खताचा वापर करायलाच पाहिजे शिफारशीप्रमाणे. अन्नद्रव्यामध्ये आपण पुढं बोललो नाही, 1125 ग्रॅम त्याचा नत्राचा, 5 वर्षापूर्वीचं झाड आहे त्याला 1125 ग्रॅम नत्र, 325 ग्रॅम पालाश आणि 350 ग्रॅम जवळपास आसपास पालाश द्यायचं आहे. तर अशाप्रमाणे आपल्याला ते खतही द्यायचे आहेत. आणि शेणखत जवळपास 5 वर्षाच्या पुढच्या झाडाला 50 किलो द्यायचे. तर त्यामुळं फक्त नत्र वापरायचं नाही, परंतु संतुलित वापर करायचा. 2-3 टप्प्यात जरी नत्र दिलं तरी आपल्याला बागेला कीड रोगाचं प्रमाण कमी होतं. आणि प्रतिबंधात्मक हे 2 विषय खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. तसं रेसिड्यू फ्री जर आपल्याला अंजीर करायचं असेल तर पुढं CIB 800च्या याच्यावर फार रिकमेंडेशन नाहीत. कृषी विद्यापीठानं काही कीटकनाशक, बुरशीनाशक फवारण्याची शिफारस नाही, परंतु इतर पिकाला वापरतात म्हणून ते घ्या असं त्यांचं रिकमेंडेशन आहे. म्हणून आपल्याला जर आपण जास्तीत जास्त पद्धतीने जैविक, कारण ह्याच्यामध्ये 2च किडे, एक तर खोडकिडा आहे पिन होल बोरर, त्याला जर आपण गेरू पेस्टिंग केलं तर बऱ्यापैकी आपलं तिथं नियंत्रण होतं. त्याच्यावर कायमस्वरूपी लक्ष द्यायला पाहिजे. कुठं बुस्सा निघतंय का, कुठं पावडर निघते का खोडापासून. आणि हा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ज्यावेळेस ऑक्टोबर हीट असते त्यावेळेस ह्याचा जास्त प्रादुर्भाव असतो. अशा वेळेस जर आपण लक्ष दिलं आणि 2दा गेरू पेस्टिंग जर केलं तर खोडकिड्याचा प्रादुर्भाव. आणि तांबेऱ्यासाठी जर दमट वातावरण आमच्या बागेमध्ये राहू दिलं नाही तर आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपोआप नियंत्रण होतं. मित्रांनो, जर आपल्याला जैविकच करायचं तर ह्यासाठी मी जसं सुरुवातीला सांगितलं, खड्डे भरताना किंवा ज्यावेळेस आम्ही भार धरतोय त्यावेळेस आम्ही जे शेणखत वापरतो त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी, मेट्रायझोम अनुसुप्ली, सुडोमोनास फ्लोरसन्स, त्याच्यानंतर पॅसिलोमायसिस, हे जे सूक्ष्मजीव आहेत किंवा जैविक कीडनाशकं, बुरशीनाशक आहेत, हे जर शेणखतासोबत आपण तसे जरी प्रत्येकी 50 ग्रॅम प्रत्येक झाडाला जर दिले किंवा ठिबकमधून जर द्यायचे असेल, ते लिक्विड पण आपल्याला मिळतात आता द्रव स्वरूपात. ते प्रत्येकी हे 4-5 जे प्रकारचे आहेत, PDF मध्ये आपल्याला ते डिटेल दिसेलच. तर ते जर प्रत्येकी 1 किलो ठिबकमधून सोडलं तर जमिनीमधून कुठल्याही रोगाचा आपल्याला या पिकावर आणि इव्हन किडीसुद्धा, आता मेट्रायझोम अनुसुप्ली जी आहे ती तुमचे जे लोकरी मावा आहे तो 100% तो जागेवर तिथं नष्ट होतो. त्यामुळं आपल्याला जैविक मध्ये सुद्धा आपल्याला अंजिरामध्ये हे जर जमिनीमधून दिलं तर आपल्याला जाता येईल. त्यासोबत ज्यावेळेस आमच्याकडं काही आळ्या असतात, काही रसशोषण करणाऱ्या किडे आहेत, त्यासाठी जर आपण व्हर्टिसिलियम लेकॅनी, ज्याला लेकॅनिसिलियम लेकॅनी म्हणतो आपण सध्या, नंतर बिवरिया बॅसिन आहे, लॅक्टोबॅसिलस आहे, नोमोरिया रिलाई आहे आणि बॅसिलस सबटिलिस आहे, तसेच बॅसिलस थुरिंजिनिस सुद्धा आहे. तर हे जर आपण प्रत्येकी 5 मिली जर घेतलं, फक्त एकच आहे की ह्याची फवारणी जैविकची आहे. आळवणीला आपल्याला उन्हाळ्यापर्यंत, म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत आळवणीमध्ये देईल, कारण ते जाते, ते जमिनीत जाते.
त्यामुळे काय अडचण येत नाही. परंतु फवारणीच्या वेळेस हे सगळे सूक्ष्मजीव आहेत ते फक्त आपल्याला जानेवारीपर्यंत, थंडी कमी होईपर्यंत 15 जानेवारीपर्यंत वापरता येईल, त्याच्यापुढे वापरता येणार नाही, कारण त्याची इफिशियन्सी किंवा त्याची कार्यक्षमता कमी होते. हे जरी आपण प्रत्येकी 5 मिली दर 15 दिवसाला आणि मग त्याच्यामध्ये एक अल्टरनेट लिंबोळी अर्क किंवा लिंबोळी तेल जरी घेतलं तर मला वाटत नाही कुठलाही कीड रोगाचा प्रादुर्भाव आपल्या बागेवर होईल. आणि मग कमी खर्चामध्ये हे सगळे प्रोडक्ट हे फार स्वस्त आहेत. 200-250 रुपये, 150 रुपयापासून किलो मिळतात. आणि मग प्रत्येकी टाकायचं म्हटलं तर एक 7,500-8 हजार रुपयाचं जर 7.5 किलो जरी आणायचं म्हटलं तर फार त्याला अजिबात खर्च होत नाही मित्रांनो. त्यामुळं यासुद्धा पद्धतीने आपल्याला जायला पाहिजे. आणि ज्यावेळेस मग आमचे कीड रोगाचं प्रमाण जास्त वाढतं, आर्थिक नुकसान पातळी ओलांडली जाते, त्यावेळेस मात्र आपण रासायनिक कीडनाशक बुरशीनाशकासाठी जाऊ शकतो मित्रांनो. त्यासाठी आपल्याकडं CIB-RCचं रिकमेंडेशन या पिकाला नाहीत, तरीसुद्धा इतर पिकामध्ये वापरतो म्हणून झायनेब आहे Z78 जे मिळतं ते, नंतर M45 आहे जे 2.5 ग्रॅम दोन्ही घेतो आपण, त्याच्यानंतर कवच म्हणून जे क्लोरोथॅनलिन जे म्हणून येते ते सुद्धा आपल्याला 200 ते 300 ग्रॅम आपल्याला घेता येईल. त्यासोबत जे रस शोषण करणारे किडे आहेत स्क्रीनवर आपल्याला दिसते, मावा, पांढरी माशी, मिलीबग, फळमाशी, नागाळी, तुडतुडे, यासाठी आपल्याला मग क्लोरोपायरिफॉस वापरता येईल, इमिडाक्लोप्रिड वापरता येईल, स्पिनोसॅड वापरता येईल, सायफरमेथ्रिन 25% वापरता येईल, ॲसिटामाप्रिड आहे, त्यासोबत फिप्रोनिल आहे, लॅम्बडा सायलोत्रिन आहे. आपल्याला ह्या PDF-मध्ये आपल्याला कुठला कीड रोग आहे, त्याच्यावर कुठलं टेक्निकल कंटेंट किंवा औषधाचं मूळ नाव, तांत्रिक नाव काय आहे, त्यासोबत बाजारात कुठल्या नावाने ते फेमस आहे, आणि त्यासोबत एकरी त्याचा डोस किती आहे, आणि मग ते फवारल्यानंतर फळ काढणीचा कालावधी किती आहे, हा डाटा ॲक्च्युली आपल्याकडचा नाही, मला नेटवर मिळालेला आहे. आणि तो इतर पिकामध्ये आपण त्याच डोसनं घेतो, त्यामुळं आपण इथं सांगतोय आपण. आणि विद्यापीठनं मग याच्यामध्ये हे झाले रस शोषण करणाऱ्या किडी त्यासाठी. आणि मग रोगासाठी जर विचार केला, बुरी, करपा, फळसड, पानावरील ठिपके, मग मँकोजेब म्हणजे M45 आहे जे 2.5 ग्रॅमनं घेतो आपण, मग कार्बेंडिझिम म्हणजे 22 आहे जे 1 ग्रॅमनं आपण घेतो प्रत्येक लिटर पाण्याला, नंतर COC जे ब्ल्यू कॉपर आहे ते सुद्धा आपण 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्याला घेतो, मग प्रोपिकोनाझॉल ज्याला टिल्ट म्हणतो आपण ते 1 ग्रॅमनं घेतो आपण, मग थायफोनेट मिथाईल आहे, रोको जे नावाने येते ते सुद्धा आपण 1 ग्रॅमनं घेतो. आता हे अझोक्स्ट्रॉबिनसुद्धा एक घटक आहे जो ह्याला जे सिंजेंटा आमिस्टार म्हणून मिळते, याला शिफारस नाही, परंतु तांबेरा, करपा, भुरी, पानावरील ठिपकेसाठी हे फार चांगलं नियंत्रण करू शकतं. आणि मग टेब्युकोनाझॉल आहे, त्याच्यासोबत मग मँकोजेब आणि म्हणजे रिडोमिल म्हणून जे बाजारात मिळतं, केवडा, करपा, मूळसडला, हे सुद्धा आपल्याला हे इव्हन याची आळवणीसुद्धा करावं लागते. परंतु जर जैविकची आळवणी केली तर रासायनिकच्या आळवणीला जायची गरज पडत नाही. तर मित्रांनो, याच्यामध्ये फार कीडनाशक आणि बुरशीनाशकाच्या जरी शिफारशी नसल्या आणि आपण केवळ जैविकवर जरी अवलंबून राहिलो तरीसुद्धा मला वाटत नाही की जास्त याचा प्रादुर्भाव होईल. कारण आम्ही या पिकाला मोठ्या प्रमाणात शेणखत वापरतो आहे, भरपूर चांगल्या अंतरावर आम्ही लागवड करणार आहे, हलक्या निचऱ्याच्या जमिनीत लागवड करणार आहे. ही जर बेसिक सगळ्या एकात्मिक कीड नियंत्रणाच्या बाबी जर आम्ही सांभाळल्या तर नक्कीच कीड रोगाचं प्रमाण कमी होईल. त्यामुळं फवारणीसाठी आम्हाला रासायनिकला फार काय जायची गरज नाही, आणि मग फवारणीसाठी जायची गरज नाही, त्यामुळं आमचं जे उत्पादन येईल ती नक्कीच रेसिड्यू फ्री येईल. आणि जरी आम्हाला केमिकलच्या कुठल्या आत्ताची आपण चर्चा केली त्याची फवारणी करायची असेल तर मित्रांनो 1 महिना 1.5 महिना अगोदर त्याची फवारणी बंद करा. असेही शेतकरी पुन्हा शेवटच्या टप्प्यामध्ये फवारणी घेत नाहीत, त्याच्यामुळे रेसिड्यू येण्याचा फारसा काय याच्यात प्रादुर्भाव येणार नाही. त्यामुळं जास्तीत जास्त जैविक गोष्टीवर भर द्या, फारच आवश्यक असेल तर रासायनिक गोष्टी घ्या, आणि मग आपोआप जे आमचा अंजीर तयार होईल जे विक्रीसाठी योग्य राहील त्याच्यामध्ये रसायनाचा अंश नक्कीच कमी राहील. तर मित्रांनो, काढणी बद्दल एक गोष्ट आपल्याशी शेअर करायची होती. पहिलं 2, 2.5, 3 वर्ष भार धरू नये असं अपेक्षित आहे, पण कमीत कमी 2 वर्ष तरी झाड तयार करून घ्या आणि 2 वर्षानंतर भार घ्या. आपल्याकडे पाण्याची परिस्थिती, वातावरण बघून भार निवडा. आणि मग फळं ज्यावेळेस येतात आपल्याकडं त्यावेळेस ह्याचं थोडं काढणी जिकिरीची असते, कारण प्रत्येक फळ आता जसं ज्यावेळेस आपण भार धरतो त्यावेळेस प्रत्येक जी पान येतं त्या पानाच्या आणि फांदीच्या मध्ये बेचक्यात त्याला एक फळ लागतं, आणि मग हे 3, 3.5, 4 महिन्यामध्ये फळ तयार होतं, आणि मग त्याच्यावेळेस काढलं जातं, चांगलं पिकलं जातं. कारण हे फळ झाडावरच पिकतं, हे काय आपल्याला काढून पिकवायची गरज नसती, पिकलेलंच फळ काढायचं असतं. परंतु मित्रांनो, फळ काढताना त्याच्यामधून चीक येतो, आणि मग त्या मजुराला किंवा आपलं ज्यावेळेस आपण स्वतः त्याचे फळ काढतो त्यावेळेस जखमा होतात. त्यासाठी आपण ग्लोव्ज वापरायला पाहिजेत, आणि जेवढं शक्य होईल तेवढा फ्रेश माल. आमचे काही सासवड पुरंदरची मंडळी आहे, पहाटे 3 वाजता डोक्याला असं इथं खाण कामगार जसे बॅटरी लावतात
तसे बॅटरी लावून पहाटे 3ला 5-6 वाजेपर्यंत फळं काढतात आणि ती सकाळी 7च्या आत आमच्या मार्केटमध्ये येतात. एवढी फ्रेश, चांगला, उत्कृष्ट दर्जाचं अंजीर या परिसरात पिकवलं जातं. त्या शेतकऱ्याच्या कष्टाला आणि खरंच दाद दिली पाहिजे आणि त्यांना सलाम केला पाहिजे. इतकी आमची मंडळी काही कष्ट करण्यामध्ये पटाईत आहेत किंवा सराईत आहेत, त्यामुळं त्यांच्या कष्टाला फळसुद्धा चांगलं मिळतं. अंजिराचा हा बाजार कायमस्वरूपी 50-60 रुपयाच्या वरतीच तो 150 रुपयापर्यंत राहतो आणि बऱ्यापैकी याच्यात अर्थार्जनसुद्धा होतं. शेवटी माझी एक सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की अंजीर हे सगळ्यात जास्त कोरडवाहू पीक आहे. पाणी त्याला भरपूर लागतं आणि याच्यामधून डाळिंबापेक्षा सुद्धा जास्त पैसे होऊ शकतात. परंतु माझ्याकडचं हवामान आणि माझ्याकडची जमीन जर त्याला योग्य असेल तर अंजीर पिकाची लागवड करावी आणि त्यासोबत विषमुक्त अंजीर करण्यासाठी जास्तीत जास्त जमिनीमधून जैविक गोष्टी वापराव्यात आणि फवारणीसुद्धा जैविक गोष्टी वापराव्यात. म्हणजेच आपण ज्ञानाची शेती जर केली तर शेती ही फायद्याची होईल आणि आरोग्याची होईल. मित्रांनो, आज आपण अंजिराबद्दल चर्चा केलेली आहे. यापुढे एखादा व्हिडिओ आपण फील्डवर करू, मग तो छाटणीच्या वेळेस करू किंवा बाकीच्या काही एकात्मिक गोष्टीबद्दल चर्चा करण्यासाठी करू आपण. आज आपण हा व्हिडिओ इथं केलेला आहे. हा आपल्याला कसा वाटला, आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का, विषय काही आवडतात का किंवा आणखीन काही विषय घ्यायला पाहिजे या संदर्भात आपण कमेंट करा. आपलं तसं प्रेम आहेच भरभरून. असंच हे प्रेम वृद्धिंगत हो आणि व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमंडळीला, पाहुण्यारावळ्याला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती करतो. आणि मी आज इथं थांबतो. येणाऱ्या हंगामात ज्या शेतकऱ्यांना अंजीर लागवड करायची त्यांनी हे PDF आवर्जून www.ज्ञानाशेती.com डाउनलोड करा. जाधववाडीच्या संशोधन केंद्राला भेट द्या, माहिती घ्या आणि मग पुढे जावा. आज इथंच आपण थांबू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.